मेडिकल प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या नीट परीक्षेमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येतोय। लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य परीक्षेच्या निकालातून ठरणार आहे। मात्र नीट परीक्षेमध्येच घोटाळ्याचा आरोप झाल्याने एकच खळबळ उडाली आहे। बघूया त्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। नीट परीक्षेत घोटाळा, 67 विद्यार्थ्यांना 100% गुण, लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला। नीट परीक्षेचा निकाल लागल्यानंतर देशभरात एकच खळबळ उडाली आहे। कारण नीटच्या परीक्षेत मोठा घोटाळा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते। लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य ठरणाऱ्या या परीक्षेत यावर्षी तब्बल 67 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले, तर बहुतांश विद्यार्थी एकाच केंद्रावरील असल्याचंही समोर आलंय आणि त्यामुळे घोटाळ्याच्या शंकेला मोठा वाव मिळतोय। यापैकी टॉपर असलेल्या एका विद्यार्थिनीशी झी मीडियाने बातचीत केली आहे। त्या विद्यार्थिनीचं काय म्हणणं आहे तेही ऐकूया। 11th क्लास से मैंने अपनी प्रिपरेशन शुरू की। जितना ज़्यादा डिटेल में हो सकता था उतनी पढ़ाई की, जितनी ज़रूरी थी डिटेल में। ज़्यादा डिटेल में भी जाने की ज़रूरत नहीं थी। टीचर्स ने भी बहुत सपोर्ट किया, बहुत ज़्यादा गाइड किया, अच्छे से कॉन्सेप्ट्स क्लियर किए। जितने ज़्यादा हो सकता था उतना मैंने क्वेश्चन प्रैक्टिस किया। या सगळ्या गोंधळामुळे नीट परीक्षा घेणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या कारभारावरही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। नीटच्या निकालानंतर घोटाळ्याचे आरोप नेमके का होत आहेत त्यावर एक नजर टाकूया। सुमारे 25 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली। 13,16,000 विद्यार्थी मेडिकल प्रवेशासाठी पात्र ठरले। 67 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले। पैकीच्या पैकी गुण मिळालेले बहुतांश विद्यार्थी एका केंद्रावरील आहेत। 2250 विद्यार्थ्यांना 700 पेक्षा जास्त गुण आहेत। एका केंद्रामध्ये किंवा आजूबाजूच्या केंद्रामधले किंवा त्या व्हिसिनिटीमध्ये असलेल्या त्या याच्यातून ही मुलं 720 पैकी 720 गुण मिळवू शकतात। असं कसं होऊ शकेल बरं का? कुठं ना कुठं तरी पाणी तर नक्कीच मुरतंय। या भरमसाठ गुणांमुळे प्रवेशाची रँक वाढणार आहे, त्यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांना त्याचा मोठा फटका बसणार आहे। निकालानंतरच्या आकडेवारीवर विद्यार्थ्यांनीही शंका उपस्थित केली आहे। माझे मार्क एकूण 629 आहेत। रँक 49,000च्या जवळ जाते। रँक एवढी जास्त येणं अपेक्षित नव्हतं, त्यामुळे मग मी एक्सपेक्ट करतोय की इथे काहीतरी गोंधळ झालाय। जे कॉम्पेन्सेटरी मार्क्स दिले आहेत त्यांनी टाईमसाठी, सो टाईमसाठी टाईमच द्यायला पाहिजे। टाईम गेल्यामुळे कॉम्पेन्सेटरी मार्क्स हे काही बरोबर नाही आहे। एक स्टेटमधनं एकाच सेंटरमधनं 60 टॉपर्स आहेत, 720 वाले, ते पण एकाच रूममध्ये। तर असं होण्याची प्रॉबॅबिलिटी पण जवळजवळ इम्पॉसिबलच आहे। तर ह्याच्यामध्ये पण आपल्याला बघायला लागेल की हे कसं काय झालेलं आहे। नीट परीक्षा हा मेडिकलला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेशद्वार आहे। नीटच्या निकालानंतर या परीक्षेतील सगळा गोंधळ समोर आला। खरंच यामध्ये घोटाळा झालाय का याची चौकशी होणं ही तितकंच गरजेचं आहे, कारण प्रश्न 24 ते 25 लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा आहे। अरुण मेहत्रेसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।